नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जंतर मंतरवरती काँग्रेस जनता पार्टीचे धरणं आंदोलन चालू आहे आणि त्याच्यामध्ये लडाखचे शिक्षण क्षेत्रातले एक मोठे व्यक्तिमत्व सोनम वांगचुक यांनी उपोषण त्यांना पाठिंबा म्हणून सुरू केलेले शैक्षणिक क्षेत्रात. स्वतः सोनम वांगचुक यांचं काम सगळ्यांना परिचित आहे, विशेषतः 3 इडियट पिक्चरच्या मधून ज्या पद्धतीनं फुंगसुक वायडू ही जी व्यक्तिरेखा त्यांच्यावरती बेतलेली होती आणि त्याच्यामधलं त्यांचं जे मूलभूत काम आहे शैक्षणिक क्षेत्रातलं ते बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांच्या समोर आलं. चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्यामुळे असेल कदाचित, पण खरं तर त्यांनी उपस्थित केलेला जो मूळ प्रश्न आहे त्याच्या नेमकं विरोधात ते आता आंदोलनाला बसलेले आहेत. त्या 3 इडियट चित्रपटामध्ये जे काही सगळं साचेबद्ध अशी सगळी शिक्षण व्यवस्था होती, पुस्तकी व्यवस्था होती, त्याला बाजूला ठेवणारं ते व्यक्तिमत्व रांचो असं उभं केलेलं होतं. ते सगळ्यांना भावून गेलेलं होतं आणि मग तो नंतर पुढं बाहेर कसा पडतो, कागदोपत्री डिग्री तर त्याच्या नावावरती नसती, ती दुसऱ्याची असती आणि तो त्या क्षेत्रामध्ये कसं काम करतो आणि भरपूर पेटंट त्याच्या नावावर कसे आहेत, हे सगळी ती स्टोरी आहे. आता सोनम वांगचुक जे प्रत्यक्ष उपोषण करतायत ते काय प्रकारे नीटची पेपर फुटी जी झालेली आहे आणि हे नीटची परीक्षा कोणासाठी आहे, जे अभियंते आणि हे सगळे ज्या महाविद्यालयातल्या प्रवेशासाठी मरमर चालते त्याच्यातले किती विद्यार्थ्यांनी बाहेर पडून काही स्वतंत्र व्यवसाय म्हणा किंवा उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा संशोधनाच्या क्षेत्रात काही केलेलं. ह्याच्यातले बहुतांश विद्यार्थ्यांनी चांगले जॉब कसे मिळतील, जास्तीत जास्त पॅकेज असलेले देशात परदेशामध्ये एवढाच विचार केलेला आहे. म्हणजे दुर्दैवाने तुम्ही जी सगळी विचारसरणी मांडता आहात, तुम्ही जो विषय महत्त्वाचा लावून धरलेला होता, ज्याच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य किंवा तुमच्या आयुष्यातले गेले 40 वर्ष तुम्ही सांगताय त्याच्याप्रमाणे खर्च केले, तर त्याच्या नेमकं उलटं की जे तुम्हाला साचेबद्ध अशा एका नोकरी पेशामध्ये अडकवणारे असं जी सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेसाठीचं समर्थन म्हणून तुम्ही उपोषणाला बसलेले आहात. अभिजित दीपकेबद्दल मी काही बोलत नाही, त्याची पूर्णपणे दिशा कशी चुकलेली आहे आणि हे आताच बोलायची काही गरज नाही. काही दिवसातच त्या आंदोलनाचे जे सगळे रंग फिकं पडले त्याच्यावरून सगळ्यांना कळलेले की यांना काही कुठला वैचारिक पाया नाही. मला सोनम वांगचुक यांच्या संदर्भामध्ये जो गंभीर प्रश्न उपस्थित करायचा आहे आणि हा तात्विक आहे, मला काही कुठल्या राजकीय पक्षाचं असं किंवा हे सगळं आपण बाजूला ठेवूयात. आता समजा मनमोहन यांचं सरकार सत्तेवरती आहे आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं, तर माझी मांडणी ही अशीच असेल. आता मोदी पंतप्रधान आहेत आणि म्हणून त्याच्या विरोधातले हे आंदोलन आहे, म्हणून त्या आंदोलनाच्या विरोधात आपण काही बोलावं असं. मूळ सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे या सगळ्या जागतिकीकरण पर्वामध्ये समोर आलेला होता. नोकऱ्यांचं, उद्योगाचं, व्यवसायाचं स्वरूप बदललेलं आहे. स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत, ज्याला आपण पूर्णपणे सगळं बाहेर करून टाकलेलं असतं. सगळं म्हणजे तुमची जी कामाची पद्धत आहे आपल्याकडे तो एम्प्लॉई म्हणून ठेवण्याच्या पेक्षा सगळं आउटसोर्स करून त्याला काम दिलेलं असतं. ही पद्धत नव्यानं सुरू झाली. ही अगदी छोटी कंपनी असो, मोठी असो, छोटा मोठा उद्योग असो, कोणीही असो, या सगळ्यांना आता ही सोय झाली. एखादं मोठं कार्यालय असतं आणि त्या ठिकाणी हाऊसकीपिंगसाठीचं एक कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलेलं असतं. ह्यांचे कोणी लेबर नसतात तिथे. त्यांची सिक्युरिटी एजन्सीला देऊन टाकलेली असते. ह्यांचे कोणी लेबर तिथे नसतात अडकलेले. त्यांच्याकडे काही जे पार्ट आहेत ते बनवण्यासाठी बाहेर दिले, आउटसोर्सिंग करून दिलं असतं. ते तयार झालेले पार्ट फक्त ही कंपनी मोजून घेते, आपल्या हिशोबाप्रमाणे की नाही ते घेते. ही सगळी पद्धत नव्यानं आली, ही रुजली आणि ह्या सगळ्यातून स्वतंत्रपणे जर कोणी काही करणार असेल तर त्याला जास्तीत जास्त आता किंमत मिळायला लागली. हे काम एवढं तुम्ही करून द्या, बदल्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळतील किंवा इतक्या कालावधीसाठी ही गोष्ट करून द्या, इतकं तुम्हाला त्याचं पॅकेज मिळेल. नोकरी नाही. ह्या गोष्टीसाठी शिक्षणामध्ये तशा पद्धतीचं सगळं त्या कौशल्याचा अंतर्भाव केला पाहिजे, हे सगळं शिकवलं पाहिजे, शिक्षण पद्धती बदलली पाहिजे, अभ्यासक्रम बदलला पाहिजे. ही सगळी मूलभूत मांडणी आहे सोनम वांगचुक यांची. आणि अभिजित दीपके आणि हे सगळे नोकरी ओरिएंटेड, सरकारी नोकरी ओरिएंटेड, सरकार परीक्षा घेणार, त्या परीक्षेमध्ये पेपर फुटणार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्याबद्दल तुम्ही बोलायला तुम्हीच तयार केलेल्या गोष्टीच्या विरोधात कसे काय चाललात. जागतिकीकरण पर्वामध्ये वेगवेगळी क्षेत्र खुली झाल्याच्या नंतर आपल्याकडे कितीतरी आपल्या कल्पनेत नसलेल्या व्यवसायांना चालना मिळाली. या माझ्या छत्रपती संभाजीनगरच्या जवळ फुलंब्री म्हणून गाव आहे. पद्मभूषण कृष्णराव फुलंब्रीकरांचं मूळ गाव. तिथे आम्ही त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेले 4 वर्ष संगीत महोत्सव घेत आहोत. तिथलं अजून एक वैशिष्ट्य आहे,
वेताच्या ज्या वस्तू तयार करणारे दुर्ड्या किंवा बाकीचे असतात, अप्रतिम असे सुंदर हे काम करणारे कारागीर आहेत. हे कारागीर त्यांनी तयार केलेल्या सगळ्या वस्तू आता देश विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे जात आहेत आणि त्या वस्तू खरेदी करतात. बाजाराच्या दिवशी विशेषतः ते भरलेलं असतं. तेच कमी पडलं म्हणून की काय या ठिकाणी सुद्धा बुरुड हा जी जमात आहे ते प्रत्यक्ष ते विणण्याचं आणि ते सगळ्यांचं काम करते. त्यांच्या कामाला फार मोठ्या प्रमाणात उठाव आता आलेला आहे. त्याच्या बांबूच्या वस्तू तयार केल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जे पद्धतीचं बाहेर मार्केट मिळतं आहे किंवा हातानं विणल्या जाणारे जे वस्तू असतात, क्रोशाचं विणकाम मी सध्या करतोय त्याच्यामुळे मला ती माहिती झाली. आणि त्याच्या ज्या तयार केलेल्या वस्तू आहेत, डिझाईन आहे, त्याचे जे छोट्या मोठ्या गोष्टी, छोटं किचन आहे अगदी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची किंमत आहे. मी तुम्हाला दाखवतो सुद्धा हे किचन मी जे वापरतो आहे आता. हे असं हातानं क्रोशानं विणलेलं असतं आणि ह्याला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी पर्यटक वगैरे ह्यांना ह्याचं आकर्षण असतं या हँडमेड वस्तूंचं. असे कितीतरी उद्योग व्यवसाय जागतिकीकरण पर्वाच्या नंतर त्यांना गती मिळालेली तुम्हाला दिसते. शाश्वत पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये इथले जे काही तरुण काम करतात आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो. कितीतरी गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो की ज्या सगळ्या तुमच्या चौकटीबद्ध अशा शिक्षण व्यवस्थेतून येत नाहीयेत. खूप वेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी, हे कौशल्य त्यांना शिकावे लागतात बाहेर कुठेतरी दुसरीकडे म्हणा किंवा प्रत्यक्ष आपल्या अनुभवातून म्हणा किंवा प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये काम करताना येणाऱ्या अनुभवातून म्हणा. मग जर ही व्यवस्था अशी असावी, शिक्षणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात, हे सोनम वांगचुक हे सांगत आहेत. आणि आता मात्र तुम्ही जी सगळी नोकरी देणारी कारकुनी पद्धतीची, इंग्रजांना कारकून हवे होते आणि आताच्या काळामध्ये ह्यांना आधुनिक पद्धतीचे अभियंते कारकून हवे आहे. फरक काहीच नाही. आणि IT क्षेत्रातले आणि ह्याच्यात सगळ्यात असे हे तर असे कितीतरी जॉब आहेत की AIच्या वापराच्या नंतर हे उडूनच जातील, हे टिकणारच नाहीत असे जॉब. मग ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही आता उपोषण कशाबद्दल करायला लागलात? शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे याच्यासाठी उपोषण काय, तुम्ही प्रत्यक्ष काम करत आलेला होतात. लडाखमध्ये तुम्ही जे शैक्षणिक सगळे उपक्रम सुरू केले ते फार महत्त्वाचे आहेत, मॉडेल आहेत, ते आदर्श आहेत बाकीच्यांसाठी. आणि ते बाजूला ठेवून तुम्हीच तुमचा रस्ता सोडून अभिजित दिपके सारख्यांच्या नादाला लागून तुम्ही ह्याच्यातलं राजकीय परत बाजूला ठेवा. तुम्ही अभिजित दिपके सारख्या ज्यांचा रस्ता पूर्णपणे हुकलेला आहे आणि ते पूर्णपणे नोकरी ओरिएंटेड, करिअर ओरिएंटेड असा जो सरकारी मदतीच्या ह्यानं पुढे जाणारा मार्ग आहे त्याच्यासाठी ते लढतायत. आणि नेमकं उलट तुमचं सगळं जे काय ते दुसरंच आहे, ते तुम्ही इकडं कसं काय चालेल? तुम्ही देवाची आळंदी सोडून ही चोराची आळंदी कशासाठी पकडली? ही जी अडचण आपल्याकडे होऊन बसलेली आहे ना, ज्या पद्धतीनं महात्मा गांधींची चळवळ ही असरकारवादी होती, फक्त ती इंग्रजांच्या विरोधात होती असं नाही. दिल्लीहून, मुंबईहून कोण ठरवणार आमचं सरकार, आमचं गाव, आमचं सरकार, ही गांधींची भूमिका होती. त्याच्या नेमकं उलट स्वतःला गांधीची म्हणून शिष्य म्हणून घेणाऱ्या जवाहरलाल नेहरूंनी इंग्रज गेला, गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला अशी व्यवस्था केली. सगळं नियोजन दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, विभागात, राज्यात, केंद्रात एकवटल्याचा निर्णय आणि त्याचे सगळे परिणाम, दुष्परिणाम पूर्ण देशभराच्या जनतेवरती व्हाव्यात अशी सोय करायची, अशी व्यवस्था उभी केली गांधीचे शिष्य म्हणवणाऱ्या नेहरूंनीच. मग आता असं म्हणावं लागेल की ज्यांना सगळ्यांना नवीन सगळी शिक्षण पद्धती पाहिजे होती, त्याच्यासाठी त्यांनी आयुष्य खर्च केलं, महत्त्वाचे वर्ष आयुष्यातले, ते सोनम वांगचुक आता पुन्हा तसंच झालं. ते महात्मा गांधीच्या शिष्यांनी महात्मा गांधीचाच पराभव करा. इथं तर स्वतः वांगचुक स्वतःच आहेत. अभिजित दिपकेच्या नादाला लागून तुम्ही जे प्रयोग शिक्षण क्षेत्रात करताय त्याच्यातून रोजगार निर्मिती आणि बाकीच्या गोष्टींना जी मोठी संधी उपलब्ध होऊ शकते आणि त्याच्यावरती बोळा फासून तुम्ही हे सगळं जे काही आहे ते आधुनिक पद्धतीच्या ह्या सगळ्या कारकुनी नोकऱ्या म्हणेल मी त्यांना, ते तयार करण्याचा जो कारखाना आहे त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करतात. ह्याच्यासारखी दुसरी वेगळी शोकांतिका नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक